व्हिडिओ बंद कर आणि व्हिडिओ चालू कर. नेक्स्ट टाइमला काठी घेणार, पण नेक्स्ट टाइमला तू येणार आहेस का? संपतच नाही बे. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनल लिव्ह टू राईडमध्ये. पहाटे 6:30 वाजलेत. मस्तसं धुकं आहे पाठी आणि आम्ही निघालो आहे द्रोणागिरी किल्ल्यावर. पुरणच्या बस स्टॉपवरनं आल्यावर पहिला राईड जो आहे तो घ्यायचा आहे. आणि आमच्या मित्रा साहिलला आम्ही त्रास देऊन लवकर उठवलं आहे बाईक पार्क करायला. इथनं सरळच झालं, डोंगर लागला का राईट मार. चलो थँक्यू, बाय बाय साहिल, बाय साहिल. हां, आपल्या इथे काय काय अलाउड नाही किल्ल्यावर जायला, तुम्ही पाहू शकता. सो पुरणच्या बस स्टॉपवर उतरल्यावर दाऊर नगरवरून एक रस्ता जातो. आतमध्ये काही घरं, बऱ्याचशापैकी घरं वस्ती आहे, तर त्यांना विचारून तुम्ही इथे येऊ शकता. थोडा तो ते गाव थोडंसं छोटंसं अशी घरं आहेत, तिकडनं तुम्ही इकडे येऊ शकता. आत्ता आपण सध्या पोचलो आहे द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी. इथे बोर्ड आहे की काय काय गोष्टी करायला हव्यात आणि काय नाही. तर त्याच बाजूला ONGCचा प्लांट आहे. सो तिकडे कुठल्याही प्रकारची फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही आहे आणि कचरा करायचा नाही, हे सर्वात महत्त्वाचं आहे. सो चला चढूया किल्ला. या जागेवर पावसाळ्यात चांगलाच धबधबा असावा असं दिसतंय. आणि इथून पण आत्ता जरी हे सुकलेलं दिसत असेल तरी इथून मस्तसा धबधबा असेल. पावसाळ्यात एक वेगळी मजा येईल. तर आपण पुढच्या वेळी प्रयत्न करू पावसाळ्यात यायचा. अशा प्रकारे श्रद्धा म्हात्रे व्लॉग्स दमले आहेत प्रचंड. माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पण म्हटलं होतं ट्रेक आणि मी अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य करायच्या आहेत म्हणून जाणार. पण मी माझ्या ब्लॉग्समध्ये हेच बोललो आहे की आपली चौकट आपल्यालाच तोडायची आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल आणि तुम्ही आधीचे व्लॉग बघितले नसाल तर तुम्हाला सांगतो की मी उरणमध्ये गेले 1 आठवड्यापासून आहे आणि इकडच्या काही जागांना आम्ही भेट देत आहोत. सगळ्या जागा एकदम बाईकने जाण्यासारख्या आणि एकदम सोप्या अशा होत्या, पण इकडे थोडी दमछाक होते. आणि गेले 1 ते 2 आठवडे सायकलिंग वगैरे काही न केल्याचा परिणाम पहिल्या 15 मिनटातच बोलताना जाणवतो आहे. तसंच मी आज कोणाबरोबर आलं हे सांगायला विसरलो. तर आज मी माझ्या आत्याकडे आलो आहे आणि आत्याची मुलगी, तिचा मुलगा पण यावेळी आहे. गेल्या व्लॉगमध्ये फक्त तिची आत्याची मुलगी माझी बहीण होती. आय होप तिचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल. आणि त्यांचाच एक चुलत भाऊ पण आज आहे. सो असे आम्ही 4 जण चाललो आहे. तर किल्ल्याला जायचा जो रस्ता आहे त्यासाठी हे मार्किंग आहे. या मार्किंगप्रमाणे तुम्ही जाऊ शकता आणि तसे बरेचसे जण इथे जातात. सो तेही तुम्हाला हेल्प करतील. मुला मी तुला आजाद करते. आपण 4 रुपये आलो आणि आदित्यच्या म्हणण्याप्रमाणे हा रूट एकदम सिंपल आहे आणि तो रूट खूप कठीण आहे. सो इथे थोडासा ब्रेक घेतोय. थोडासा चढण जरा जास्त होतं. निखिलला काही झालं नाही आहे, मला पण एवढं असं वाटत नाही आहे. पण आमच्या श्रद्धा म्हात्रे व्लॉग थोड्या दमले आहेत, पण ठीक आहे. आणि आदित्य इथे ॲब्स मारतोय. अरे या
सो हा आहे किल्ल्याचा पाठचा दरवाजा. माझ्या पाठी आपणास दिसतंय तो किल्ला नसून ती या किल्ल्यातली एक चर्च आहे. किल्ल्याची अवस्था तितकी काही चांगली नाही आहे, पण इकडच्या काही गडमित्रांनी खूप साफसफाई ठेवली आहे. मी बरेचसे व्लॉग बघितले आणि त्यात असं दिसलं की इथे वेळी येऊन इथले जी लोक आहेत ते इथे साफसफाई करतात. त्यामुळे किल्ल्याची तटबंदी जी आहे ती आपल्याला बऱ्यापैकी दिसते. 10 मार्च 1739 हा किल्ला मानवजी आंग्रे यांनी ताब्यात घेतला. 1535 फादर अँटोनो दी पोर्टो यांनी इथे 3 चर्च बांधल्या होत्या, त्यापैकी ही एक आहे. एक वाईट गोष्ट दिसते ती म्हणजे ही जी लिहिलेली आहेत ती नावं. इतक्या सुंदर वास्तूवर हे सगळं बघून थोडं वाईट वाटतं. आपणच आपल्या वास्तू खराब करतोय हे लोकांना कधी कळतच नाही. इथे एक पाण्याचा हौदही आहे. त्यातलं पाणी तितकंसं काही चांगलं दिसत नाही आहे. गावकऱ्यांना इथून पाणी जातं असं वाटते, कारण इथे एक मोटर लावलेली दिसते. तो इथनं खाली जो रस्ता दिसतोय तिकडे याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. आपण जे आहे ते पाठच्या दरवाजाने आलोय जसं मी सांगितलं. आणि इकडनं पूर्ण उरण शहर दिसतंय. खालती पूर्ण धुक्यामध्ये आहे अजून. तर आता खाली उतरतोय मुख्य प्रवेशद्वार पाहायला. जागोजागी असे मस्त असे दिशादर्शक फलक लावले आहेत. काहीसा तटबंदीचा राहिलेला भाग आपल्याला इथे दिसत आहे. तर हे आहे मुख्य प्रवेशद्वार. मुख्य प्रवेशद्वाराची अवस्था थोडीशी खराब आहे. इथूनही एक रस्ता आहे आदित्यच्या प्रमाणे. आदित्य पहिले इथून आला होता, पण हा रस्ता जरा खडतर आहे आणि आमची बहीण आमच्याबरोबर असल्यामुळे आम्ही जरा सोप्या मार्गाने आलो आहे. तो थोडी ज्या जागी मी आलो आहे तिकडची माहिती देण्याचा मी दरवेळी प्रयत्न करतो. ही माहिती जी मी वाचली होती, जी मला मिळाली होती विकिपीडियावरनं, गुगलवरून, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. कारण आपण ह्या ऐतिहासिक जागांवर फिरतो आहे तर त्याची माहिती थोडीशी तरी असणं, कारण इथे आपल्या मावळ्यांनी आपलं रक्त सांडलं आहे, तर त्याची माहिती असणं हे महत्त्वाचं आहे. तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्हीही जरूर या एक छोटासा ट्रेक आणि इकडे विजिट देऊ शकता या जागेला. मस्त असा परिसर इकडच्या लोकांनी स्वच्छ ठेवला आहे. बरेच व्लॉग मी बघितले इथे येण्याच्या आधी. 2 ते 3 वर्षापासून इथे लोक यायला लागली, व्लॉग बनवायला लागली. त्याच्या आधी थोडे खूप कचरा वगैरे होता, पण आता इथे बरंचसं साफ आहे. सो असंच राहू दे. तुम्ही पण या, तुम्ही पण इथे या द्रोणागिरी किल्ल्याला बघा. नक्की इथे या. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलला नक्की भेट देत राहा, कारण नवीन जागांवर मी जातो आणि नवीन व्लॉग मी नक्की बनवतो.